नमस्कार. आपण ज्या जमिनीवर उभ्या आहोत ना, ती आपल्याला एकदम शांत, स्थिर वाटते, बरोबर? पण खरं सांगू, आपल्या पायाखाली एक जबरदस्त ड्रामा सुरू आहे. एका बाजूला डोंगर तयार होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला तेच डोंगर समुद्रात वाहून जात आहेत. आज आपण याच पृथ्वीच्या अविरत घडामोडींमागच्या दोन मोठ्या शक्तींची गोष्ट समजून घेणार आहोत. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की आपली पृथ्वी अगदी सपाट का नाहीये? हे जे डोंगर, दर्या, पठारं दिसतायत हे सगळं कुठून आलं? याचं उत्तर आहे ना, ते पृथ्वीवर चाललेल्या एका मोठ्या युद्धात लपलेलं आहे. एका बाजूला आहेत बनवणारे आणि दुसऱ्या बाजूला आहेत तोडणारे. चला भेटूया त्यांना. हे बघा, हे चित्र सगळं काही सांगून जात आहे. डावीकडे आहेत अंतर्गत शक्ती, म्हणजे पृथ्वीच्या पोटातून येणारे बिल्डर्स, जे जमीन उचलतात, डोंगर घडवतात. आणि उजवीकडे आहेत बहिर्गत शक्ती, म्हणजे सूर्य, पाऊस आणि वाऱ्याचे सैनिक, जे या बनवलेल्या गोष्टीला सतत तोडत राहतात, तिची झीज करत राहतात. ही एक कधीही न संपणारी रस्सीखेच आहे. चला तर मग आधी या बिल्डर्सना म्हणजे निर्मात्यांना भेटूया. आपल्या या कथेचे पहिले नायक अंतर्गत शक्ती, पृथ्वीच्या आतून काम करणारे हे खरेखुरे शिल्पकार. अंतर्गत शक्तींचं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे पटल विरूपण. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर असं समजा की पृथ्वीचा कवच म्हणजे पाण्यावर तरंगणाऱ्या मोठ्या मोठ्या लाकडी फळ्या आहेत, आणि पटल विरूपण म्हणजे ती ताकद जी या फळ्यांना एकमेकांवर ढकलते, उचलते किंवा एकमेकांपासून लांब नेते. याच जबरदस्त हालचालींमुळे हिमालय आणि आल्प्ससारखे प्रचंड पर्वत तयार झाले आहेत. विचार करा. ही एकच शक्ती ना वेगवेगळ्या रूपात समोर येते. कधी ती दोन भूखंडांना एकमेकांवर इतक्या जोरात ढकलते की त्यातून पर्वतांना जन्म मिळतो, तर कधी अचानक ऊर्जा सोडून भूकंपाच्या रूपात आपल्याला हादरवते. या सगळ्या हालचाली मिळून पृथ्वीचा नकाशा सतत बदलत असतो. पटलविरूपणासोबतच दुसरा एक मोठा निर्माता आहे, तो म्हणजे ज्वालामुखी. या प्रक्रियेत काय होतं तर पृथ्वीच्या आतला तप्त मॅग्मा पृष्ठभागावर येतो आणि लावारसाच्या रूपात पसरतो, ज्यामुळे अक्षरशः नवीन जमीन तयार होते. तर निर्मात्यांची कहाणी तर आपण पाहिली, पण कसं आहे, प्रत्येक हिरोला एक विलन असतोच. आता भेटूया त्या शक्तींना ज्या या निर्मितीला परत धुळीस मिळवण्याचं काम करतात. या आहेत बहिर्गत शक्ती. आणि यांना ऊर्जा कुठून मिळते? तर थेट सूर्याकडून. बहिर्गत शक्तींचा पहिला वार म्हणजे विदारण. हे अगदी कसे माहितीये? जसं एखाद्या इमारतीला पाडण्याआधी तिचे नट बोल्ट सैल करायचे. खडक अजून जागची हललेले नाहीयेत, पण त्या आतून कमजोर झाले आहेत, फुटले आहेत आणि पुढच्या हल्ल्यासाठी तयार आहेत. या विदारणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. रासायनिक म्हणजे जणू काही ॲसिड हल्ला, पाणी आणि हवा खडकांना आतून विरघळवतात. कायिक म्हणजे हातोड्याचे घाव, ऊन आणि थंडीमुळे खडक आकुंचन प्रसरण पावून फुटतात. आणि तिसरं जैविक म्हणजे निसर्गाचे छोटे सैनिक, झाडांची मुळं आणि सूक्ष्मजीव खडकांना फोडण्याचं काम करतात. ठीक आहे, तर विदारणामुळे खडक तुटले आणि कमजोर झाले. आता पुढे काय? आता एंट्री होते गुरुत्वाकर्षणाची. तो जो काही तुटलेला मोकळा झालेला खडकांचा ढिगारा आहे, तो आता उताराच्या दिशेने खाली यायला तयार आहे. यालाच म्हणतात वस्तुमान हालचाली. इथे वारा नाही, पाणी नाही, फक्त आणि फक्त एकच बॉस आहे, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. विदारणेने कमजोर केलेला सगळा ढिगारा उचलून उतारावरून खाली ढकलणारा हा निसर्गाचा जणू एक बुलडोझरच आहे. या हालचाली 2 स्पीडमध्ये होतात. एक म्हणजे सरक, जी इतकी हळू असते की ती आपल्याला जाणवत सुद्धा नाही. तिचे परिणाम फक्त वाकलेल्या खांबांवरून किंवा कुंपणांवरून दिसतात. तर दुसरीकडे आहे भूस्खलन, ज्यात डोंगराचा मोठाच्या मोठा भाग एका क्षणात खाली कोसळतो. हिमालयासारख्या तरुण आणि अस्थिर पर्वतरांगांमध्ये अशा घटना नेहमी घडत असतात. तर मग ह्या निर्माते आणि विनाशकांच्या युद्धातून, ह्या बनवण्या तोडण्याच्या प्रक्रियेतून नक्की काय निष्पन्न होतं? ह्या सततच्या संघर्षातून एका अद्भुत आणि इतक्या मौल्यवान गोष्टीचा जन्म होतो, जिच्यावर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे, आणि ती गोष्ट म्हणजे माती. माती तयार होण्याच्या या शास्त्रीय प्रक्रियेला पेडोजेनेसिस म्हणतात. ही खरं तर निसर्गाची सर्वात संथ अशी कलाकृती आहे. फक्त 1 इंच सुपीक माती तयार होण्यासाठी निसर्गाला हजारो वर्ष लागतात. यावरून ती किती मौल्यवान आहे याचा अंदाज येतो. उत्तम माती बनवणं म्हणजे एक प्रकारची रेसिपीच आहे असं समजा. सगळ्यात आधी लागतो मूळ खडक म्हणजे मातीचा बेस. मग त्यात पाहिजे जमिनीचा उतार. यानंतर हवामान नावाचा सगळ्यात महत्त्वाचा मसाला त्यात टाकावा लागतो. जैविक घटक म्हणजे झाडं, पानं त्यात जीव ओततात. आणि मग ह्या सगळ्या मिश्रणाला वेळ नावाच्या मंद आचेवर हजारो वर्ष शिजू द्यावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन तो सुपीक मातीचा एक छोटासा थर तयार होतो.
चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं या पूर्ण नाटकातले महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन आठवून घेऊया. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे? हा मूळ संघर्ष. अंतर्गत शक्ती बनवतात, बहिर्गत शक्ती तोडतात. विदारण खडक जागेवरच फोडतं आणि गुरुत्वाकर्षण तो ढिगारा खाली आणतं. आणि या सगळ्या बनण्या तुटण्याच्या प्रक्रियेतूनच जीवन देणाऱ्या मातीची निर्मिती होते. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. निसर्गाचं हे संतुलन लाखो वर्षांपासून सुरू आहे, पण आता आपण म्हणजे मानव या खेळात उतरलो आहोत. आपली खाणकाम, जंगलतोड आणि शहरं या निर्माते आणि विनाशकांच्या लढाईत कोणाची बाजू घेत आहेत? आणि या मोठ्या युद्धात आपण नकळतपणे कोणाला जिंकवत आहोत याचा विचार नक्की करायला हवा.